मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या साधवया भक्ती काज नाही लाज धरित ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत। मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की मला ज्ञानोबा आठवतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो वदनी वदेतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात। त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून त्या भगवान गोपाल कृष्णाचा स्वभाव तुम्हाला सर्वांना समजावून सांगतात। भगवान गोपाल कृष्णाचा म्हणा, किंवा मग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा म्हणा, किंवा मग असं करा प्रभूचा स्वभाव जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून व्यक्त करतात। बहुतेक तुकोबरायांना जसं म्हणायचं होतं तसं माझ्या वाणीतून अजिबात येणार नाही। तुकोबरायांना अभंगाचा अर्थ जसा अपेक्षित होता तसाच अर्थ माझ्या वाणीतून येईल असा अजिबात नाही, कारण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। तुम्ही सगळेजण समोर बसलाय म्हणून थोडं धाडस करून बोलतो, माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। बरेच जण म्हणतात कीर्तनकार अभंग सोडवतात, माझं उलट त्याच्या वेगळं मत आहे। कीर्तनकार अभंग सोडवत नसतात, अभंगच बऱ्याचदा कीर्तनकारांना सोडवत असतात, अभंगच बऱ्याचदा कीर्तनकारांना सोडवत असतात। एखादा अभंग एखाद्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकायला तो गोड वाटतो, गोड लागतो। कुट अभंग ऐकायचे महादेव महाराज राऊतांच्या मुखातून, चिंतन ऐकायची गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊतांच्या मुखातून, रुनु झुन रे भ्रमरा अमरावतीकरांच्या मुखातून ऐकायचं, पद्माकर महाराज देशमुखांच्या मुखातून। सातारा जिल्ह्यात ऐकायला गेला तर धुंद झाला तुझा दरबार ऐकायचा गुरुवर्य संजय महाराज वेळूकरांच्या मुखातून। वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकायची बाळू महाराज गिरगावकरांची। ज्याचं त्याचं वेगळेपण आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान आहे। एखादा अभंग एखाद्या कीर्तनकारावर विशेष कृपा करतो, जसा अभंगाचा अर्थ आहे तसा आजपर्यंत कोणत्याही कीर्तनकाराला अर्थ सांगता आला नाही। बुवा स्वतः पुरता बोलत होता तोपर्यंत ठीक आहे, तुम्ही कोणत्याही कीर्तनकाराला असं कसं म्हटला? माझं बोलणं पटवून देण्यासाठी सहज साधा सोपा प्रश्न विचारतो। या महाराष्ट्राच्या मातीत एका वर्षात सर्वात जास्त कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं नाव, आणि हा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही द्यावा अशी माझी अपेक्षा आहे। तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, मी एकट्याने पाठ केल्यासारखं बोलायचं आणि तुम्ही माझी परीक्षा घ्यायला बसायची, जमणार नाही गड्या। मी जे विचारल त्यातल्या एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल। प्रश्न सहज आहे, साधा आहे, सोपा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर चुकलं कुणालाही कोणत्याही पद्धतीची शिक्षा नाही। त्याच्यामुळं मोकळ्या मनाने बोला, आनंदाने बोला। माझा प्रश्न तुम्हाला कळाला नसला तर मी अजून एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या मातीत एका वर्षात सर्वात जास्त कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं नाव, गौरवदादा प्रणितदादा या दोघांचं मत असं आहे। गौरवदादांनी सांगितलं, प्रणितदादांनी सांगितलं, नाही नाही नाही, प्रणितदादांनी सांगितलं, गौरवदादांनी त्यांना पुष्टी जोडली। या महाराष्ट्राच्या मातीत एका वर्षात सर्वात जास्त कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं नाव गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर।
आता ऐका किती कीर्तन, वर्षाकाठी 950 कीर्तन. पण माझ्याकडे आणखी एक महात्मा असा आहे बाबा, आजरेकर फराची परंपरा घेऊन तुम्ही माझ्या समोर बसलाय, तर मी एक अधिकारी नाव घ्यायला चाललोय. महाराष्ट्राच्या मातीत असा एक महात्मा होऊन गेला. वर्षाकाठी कीर्तन किती? वर्षाकाठी 1200 कीर्तन. काय लबाड बोलता बुवा, वर्षाकाठी 1200 कीर्तन होत असतात काय? आम्ही हिशोब करणारी माणसं आहे. ज्या रायगड जिल्ह्यानं अखंड महाराष्ट्राला ज्ञान पुरवलं, त्या रायगड जिल्ह्याच्या मातीत राहणारे आम्ही माणसं आहे. आम्हाला फसवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. रोज एक कीर्तन केलं तर 365 होतील. रोज 2 कीर्तन केली तर 730 होतील. रोज 3 कीर्तन केली तर 1095 कीर्तन होतील. 1200 कीर्तनाचा आकडा तुम्ही लावलाच कसा? 4थं कीर्तन करावं कधी? माझं म्हणणं तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगतो. माहिती असेल नसेल, आपण सगळे म्हणजे तुम्ही सगळे रायगड जिल्ह्यात राहणारी आज माझ्या समवेत कीर्तनाला आलेली तुम्ही सगळी मंडळी रायगड जिल्ह्यातला वारकरी संप्रदाय वाढावा, रुजावा, आणखी वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी. पण बहुतेक त्या मराठवाड्याचा जर अंदाज तुम्हाला असेल तर मराठवाड्यातले सप्ताह आपल्यासारखे 7-7 दिवस चालत नाहीत. मग मराठवाड्यातले सप्ताह होतात कसे? मराठवाड्यातल्या सप्ताहातलं पहिलं कीर्तन होतं रात्री सायंकाळी 7 ते 9 ला. पहिलं कीर्तन 7 ते 9, दुसरं कीर्तन 9 ते 11, तिसरं कीर्तन 11 ते 1, चौथं कीर्तन रात्री 1 ते 3, पाचवं कीर्तन 3 ते 5, जागर 5 ते 7 आणि काला 7 ते 9. 9 ला अख्खं गाव जेवतं आणि काल्याचा प्रसाद घेऊन अख्खं गाव माघारी फिरतं. बुवा किती दिवसात सप्ताह? दिवसाची भानगडच नाही. एका रात्रीत अख्खा सप्ताह. दिवसा मोजायचाच नाही त्यांचा सप्ताह. पण 7 ते 9चं कीर्तन करायचं म्हणलं तरी समाज जमत नाही. रात्री 1 ते 3 ला समाज कुठून जमत असेल? ऐकलं असेल नसेल तर आवर्जून सांगून जातो. रात्री 1 ते 3 ला आज इंदोरीकर बाबांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी आहे त्याच्या 3 पट गर्दी रात्री 1 ते 3 ला व्हायची. मग असा कीर्तनकार होता कोण? असे एक महात्मा होऊन गेला. असं एक मोठं नाव होऊन गेलं. तो महात्मा, त्या महात्म्याचं नाव गुरुनाम गुरु जगन्नाथ अण्णा पवार. अण्णांची कीर्तन असायची. अण्णाचं रात्री 1 ते 3 ला कीर्तन असायचं. बहुतेक तुम्हाला माहिती असेल नसेल, अण्णांचं जर एखाद्याला दर्शन नाही झालं तर जिथं अण्णांची गाडी लावलेली असायची, अण्णांची गाडी निघून गेली की माणसं गाडीजवळ यायची, गाडीच्या जागेवर यायची, तिथली माती घ्यायची, माती कपाळाला लावायची. एवढं प्रेम महाराष्ट्राने अण्णांवर केलं. पण अण्णा जरी कीर्तनाला उभा राहिले तरी अण्णा म्हणायचे, करविली तैसी केली कटकट वा कोडी काढणीट देव जाणे. अण्णा म्हणायचे, आज अभंगाचा जो अर्थ मी सांगितला तसाच अभंगाचा अर्थ आहे असं माझं अजिबात मत नाही. माझा विषय असा आहे, 1200 कीर्तन करणारा कीर्तनकार जर म्हणत असेल मी अभंगाचा अर्थ अंदाजे सांगितला, माझे 2च अभंग पाठ आहेत. मी बोलताना किती जबाबदारीनं बोललं पाहिजे. मी बोलताना किती 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 जबाबदारी पूर्वक बोललं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचे अर्थ लावणं वाटतं तेवढं सोपं नाही. आजच्या अभंगाचा माझ्या बुद्धीला पटलेला अर्थ तुमच्या समोर मांडतो. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या बापाचा स्वभाव समजावून सांगतात. तो करतो नेमकं काय, त्याने केलं नेमकं काय, तो करतो साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम करत असताना, भक्ताचं काम पूर्ण करून देत असताना तो कधीच कोणत्याही गोष्टीची लाज बाळगत नाही. त्याने संत सेना महाराजासाठी बिदरच्या बादशाची दाढी केली. त्या जगाच्या बापानं कामुक वनामध्ये असताना अर्जुनासाठी सुभद्रा झाला आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण करून दिली. त्या जगाच्या बापानं पत्रिकेवर फोटो दिसतो म्हणून आणखी पुढे बोलतो, संत बाळूमामांची बकरी राखली. त्या जगाच्या बापानं त्या सावता माळ्या शेजारी बसून खुरपू लागलं. बुवा तो करतो नेमकं काय, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. जो भक्ताचं काम करीत असताना मनाला कधीच लाज वाटू देत नाही. ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची. त्याला तुम्ही शरण जा. त्यातही समोरचे 4 शब्द शक्ती जीवे न वंची, हे 4ही शब्द सलग वाचाल तर बहुतेक अर्थ लागायचा नाही. तुकोबारायांच्या काही अभंगासाठी अर्थ लावण्यासाठी
काही शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. कोणत्या शब्दांची जुळवाजुळव करावी लागते तुम्ही ऐकणारी माणसं म्हणून विचारतो. बघा बरं, थोडी तुमच्या मदतीची मला गरज आहे. तुकोबरायांचा आणखी एक असा अभंग आहे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तिसरं चरण ह्यातलं आठवलं तर सांगता का? लटके वचन नाही देही उदासीन. गंमत आहे का? बोलतो लटके वचन. इथं तुकोबरायांनी पूर्वार्ध संपवलाय आणि नाही देही उदासीन हा उत्तरार्ध आहे. जर जसाच्या तसा अर्थ लावायचा म्हटलं तर लटके वचन लबाड बोलणारा धन्य ते संसारी. नाही देही उदासीन, जो देहावर उदासीन राहत नाही धन्य ते संसारी. नाही जुळत, मग करावं काय लागतं? कधी कधी एखादा शब्द पुढं जोडावा लागतो. बाबा, गणपतीच्या सीझन मध्ये बरेच नवीन कीर्तनकार उदयाला येतात. आमच्याकडला एक पोरगा कीर्तनाला उभा राहिला आणि कीर्तन करता करता, गणपतीच्या समोर कीर्तन करता करता त्याने गणपतीच्या आरतीचा अर्थ सांगायला सुरुवात केला. होतं तसं भावनेच्या भरात. तो म्हणला, सुख करता सुख करणारा, दुःख हरता दुःख हरणारा, आणि वार्ता विघ्नाचीला थांबला. वार्ता म्हणजे बातमी, विघ्नाची म्हणजे वाईट. आता काय सांगाल? आता कसं पटवून द्यायचं? वार्ता विघ्नाची वाईट बातमी देणारा गणपती बाप्पा? नाही 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 नाही. अक्कल बंद झाल्यावर त्याला बसून सांगितलं, त्या वार्ता विघ्नाचीला पुढचं नुरवी जोड म्हणजे अर्थ लागतो. वार्ता विघ्नाची नुरवी न उरवी, जो विघ्नाची वार्ता उरूनच देत नाही तो गणपती. जसं नुरवी पुढं जोडलं तसंच धन्य ते संसारी मध्ये लटके वचन, त्याला पुढचं नाही जोडायचं. लटके वचन नाही थांबायचं आणि मग म्हणायचं देही उदासीन, तेव्हा त्याचा अर्थ लागतो. हिता अर्थ लावायचा झाला तर शक्ती जिवे नवंची, चारी शब्द एकत्र वाचले तर अर्थ लागणार नाही. शक्ती जिवे, तो जीवाला शक्ती देतो. नवंची, जीवाला स्वतःपासून लांब सरत नाही. बुवा, असं आधांतरी ऐकण्यापेक्षा, असं आधांतरी सांगण्यापेक्षा एखादा पुरावा द्या. कीर्तनकाराने कीर्तनात पुरावा द्यावा, कीर्तनकाराने द्यावा पुरावा, नाही तर कीर्तनकार पुरावा म्हणून एखादा पुरावा सांगा बुवा. त्या जगाच्या बापानं लाज धरीत नाही असं काम नेमकं केलं तरी काय? पुरावा देत असताना एक तर रामायणातला द्या, नाहीतर महाभारतातला द्या. कृष्ण मंदिर असल्यामुळं कदाचित तुकोबरायांनी कृष्णाच्या आयुष्यात निगडीत असणारा पुरावा दिला. त्या कृष्णानं केलं नेमकं काय? काय केलं? काही नाही म्हणे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षले, त्याने 2 कामं केली. भीष्माचा पणही खरा केला आणि धनुर्धराचं रक्षणही केलं. त्याने धनुर्धराचं रक्षण केलं, भीष्माचा पण खरा केला. तुकोबराय, तुम्ही त्याच्याबद्दल एवढं तोंड भरून बोलताय, तुम्ही हे कुठं वाचलंय? त्या कीर्तनकारांसारखं पाठ केलंय का? मग तुम्हाला याचा अनुभव आहे. बुवांनी सांगितलं, पाठ करून कीर्तन करायला. मी सुळबुवा नाही म्हणे, पाठ केलेलं नाहीये. मग अनुभव आले अंगा, ते या जगा देत असे. मला त्याचा अनुभव आला, मला त्याची साक्ष पटली. म्हणून तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरिला. ज्याची मला साक्ष पटली तो इतरत्र न ठेवता साठविला हरी जिही हृदय मंदिरी. या न्यायानं मी त्याला माझ्या काळजात ठेवला. कोणता नेमका चित्ती धरिला? साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत तो म्या चित्ती धरिला. ऐसी आसी शरण जावे, तो म्या चित्ती धरिला. शक्ती जिवे, तो म्या चित्ती धरिला. न वंची, तो म्या चित्ती धरिला. भीष्म पण केला खरा, तो म्या चित्ती धरिला. धनुर्धरा रक्षिले, तो म्या चित्ती धरिला. जो म्या चित्ती धरिला त्याला शरण जा. कुणाला शरण जाऊ? साधावया भक्ती काज, नाही लाज धरित. ऐसी आसी शरण जावे. शक्ती जिवे,
ऐसी अशी शरण जावे न वंची ऐसी अशी शरण जावे भीष्मपण केला खरा ऐसी अशी शरण जावे धनुर्धरा रक्षिले ऐसी अशी शरण जावे जो म्या चित्ती धरिला ऐसी अशी शरण जावे. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक कृष्णाचा स्वभाव सांगणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचा हा 7वा वर्धापन दिन सोहळा आणि 7व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही सेवा मुळात तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारे रायगड जिल्ह्यातील परिसरातील सगळेच गुणीजन गायक वादक सर्वांच्या चरणावरती तथा उपस्थित असणारे सर्व कीर्तनकार महाराज मंडळी भागवत कथाकार तथा रामायणाचार्य सर्वांच्या चरणावरती दोन्ही मृदंगाचार्यांच्या चरणावरती सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. एखादा सोहळा संपन्न करीत असताना त्याच्यासाठी तन मन धन या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. गेली 7 वर्ष झालं या मातीमध्ये हा सोहळा अतिशय दिमाखात संपन्न होतोय. या सोहळ्यामध्ये प्रत्येकाने गेली 6 वर्षात बऱ्याच कीर्तनकारांनी स्वतःचं ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न केला. त्या ज्ञानपुष्प त्यांनी या ठिकाणी अर्पण केलं. 7व्या वर्षाचं हे पुष्प अर्पण करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या पामराकडे दिली. त्याबद्दल सुरुवातीला तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना सहज साधा सोपा प्रश्न विचारतो. आज एक नम्रतेची विनंती आहे, एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. माझ्याकडे उरलेला वेळ मोजून 35 मिनिटाचा उरलाय. 35 मिनिटामध्ये जो अभंगाचा अर्थ मी सांगणार आहे तो तुम्ही मुळापासून ऐकणं पसंत कराल. पर्याय पहिला, बुवा आलाय तुम्ही एवढ्या लांबून तर अभंगाचा अर्थ आम्हाला मुळापासून सांगा. एक नसेल तर पर्याय दुसरा, आलाय आपलं थोडं हसवा आणि मागायचं. 2 डावा सोडा उजवा सोडा पण कौल सोडा. मला कळल कुठल्या बाजूने बोलायचं. पहिला म्हणला मी पहिल्या बाजूने जाईन, दुसरा म्हणला मी दुसऱ्या बाजूने जाईन. हसवायचं काय हो बाबा त्याला, नुसतं ह्याव केलं तरी माणसं हसत असते. तुम्ही म्हणला नाही बाबा एवढ्या लांबून आलाय आम्हाला अभंगाचा अर्थच ऐकायचा आहे तर तसं फक्त आता माझी विनंती अतिशय नम्रतेची आहे. तसं काम करून आम्हाला वाटत नसेल पण मी मास्तर आहे आणि मला एक खोड आहे, जोपर्यंत पुढची उत्तर येत नाहीत थोडं शिकू वाटत नाही. तुम्ही रुसून बसला असला तर मी प्रचंड आडमोठ माणूस आहे. जवळ तुम्ही सांगत नाही तवर कीर्तन पुढे जायच नाही. कुठल्या मार्गाने जायचं ही मला कळालंच नाही तर मी जाऊ कोणत्या मार्गाने. पहिला पर्याय मुळापासून अभंग सांगा, दुसरा आलाय तर आपला हसवा थोडं मागायचा. वा कुणी सांगितलं? दादा नाव काय? योगेश बुवा. योगेश बुवानी पहिल्या प्रकारानुसार जाण्याची विनंती केली. योगेश बुवाच्या विनंतीला मान देऊन अभंगाला सुरुवात विठ्ठल. शांत ऐका गड्या कीर्तन. कुठलाही अभंग लिहायचा म्हटलं तर तो सहजासहजी अभंग म्हणजे रचलेली गाणी अजिबात नाही. अभंग म्हणजे रचलेले वाटेल तसा यमक जुळवला आणि यमक जुळवून काही रचना तयार केल्या अजिबात नाही. अभंग जो कधीच भंग पावला नाही त्याचं नाव अभंग. अभंग जो कधी संपला नाही त्याचं नाव अभंग. जगद्गुरु तुकोबारायासारख्या महान संताने आजचा अभंग लिहिलाच कशासाठी, का लिहिला याचं जर उत्तर सांगायचं झालं तर सहज साधं सोपं. जगद्गुरु तुकोबारायांनी सकल संत साहित्याचा अभ्यास केला आणि सकल संत साहित्याचा अभ्यास करून तुकोबाराय कीर्तनाला उभा राहिले. पण अडचण अशी राहते, नवीन कीर्तनकार उभा राहिला की पोटात कोणाच्या नवीन पोरं कीर्तनाला उभा राहिली की पोटात दुखत. कुणाच्या? काय बोलतात जुन्यांच्या नाही दुखत.
नाही, असं फसवू नका. नवीन पोरं उभा राहिली म्हणजे जुन्यांच्या पोटात दुखत नसतं. जुनी अजून बी मार्गदर्शनच करतायत, जुनी अजून बी मोठ्या मनाने शिकवतायत. नवीन पोरं उभा राहिली की पोटात दुखतं. कुणाच्या? बाकी कोणाचे नसते पोटात दुखत. तर तुकोबराय उभा राहिले, पण तुकोबराय उभा राहिल्यानंतर काही जणांना ते सहन झालं नाही. बुवा, काही जणांना म्हणून विषय टाळू नका. माणसं त्याही वेळेला सगळी चांगली नव्हती, माणसं आजही सगळी चांगली नाहीत. त्याही वेळेला चांगली वाईट माणसं होती, आजही चांगली वाईट माणसं आहेत. कुणीतरी एकाने तुकोबरायांना त्रास दिला असेल म्हणून समस्त देहूला बदनाम करू नका. ज्यांनी तुकोबरायांना त्रास दिला त्यांची नावच आम्हाला सांगा. मग त्यातलं पहिलं नाव आहे का, त्या पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात एक केडगाव आहे, चौफुला केडगाव म्हणतात. पुणे सोलापूर हायवेवरचं गाव आहे केडगाव. त्याच्यापासून थोडं खाली गेलं की तिथे एक पारगाव नावाचं गाव आहे. त्या पारगाव मध्ये संत राहत होते सालो मालो. पहिला त्रास तुकोबरायांना सालो मालोने दिला. काय त्रास दिला? काही नाही. तुकोबरायांनी अभंग लिहिले की ते अभंग घेऊन यायचे आणि अभंग घेऊन येऊन जिथं तुका म्हणे लिहिलंय ते खुडायचे आणि त्याच्या जागेवर सालो मालो म्हणे लिहायचे. बऱ्याच जणांना अजून बी तशी खोड आहे. अजून बी सालो मालो संपल्यात बाबा, अशात काय नाही. दुसऱ्याचं भांडवल, मी म्हणतो एखाद्याचं तुम्ही सांगू शकता, हरकत नाही. एखाद्या कीर्तनकाराचं तुम्हाला वाक्य भावलं, एखाद्या कीर्तनकाराचं दृष्टांत भावला, तुम्ही ते सांगा. पण सांगत असताना ज्याच्या मुखातून ऐकलंय ते आधी नाव सांगा, नाहीतर कीर्तनकारावर चोरीचा आळ आहे. ती चोरीचा आळ बी राहू द्या. दुसऱ्याचं भांडवल स्वतःच्या नावाने खपावलं की म्हणायचं अजून बी तो सालूमालू. सालूमालू नावाच्या संतांनी पहिला त्रास दिला. तुकोबरायांचं नाव खोडायचे, सालूमालू म्हणून राहायचे. दुसरा त्रास दिला वाघोलीच्या रामेश्वर भटाने, गाथा बुडवली. तिसरा त्रास दिला चिंचवडच्या चिंतामणी देवानी. चौथा त्रास दिला तो देहूच्याच मंबाजी बुवांनी. ह्या लोकांनी प्रचंड त्रास दिला, पण तुकोबरायांनी स्वतःचा मार्ग सोडला नाही. कारण समाजाची रीत तुकोबरायांना माहितीये. तुकोबरायांना माहिती होतं दुनियेला चांगलं केलेलं सहन होतं. वाक्य नीट ऐका, माझ्या पाठीमागे उभा असणारे माझ्या सगळ्या गुरुबंधूंनी एवढं वाक्य ऐका गड्या. दुनियेला चांगलं सहन होतं, पण त्यांच्यापेक्षा चांगलं केलेलं बहुतेकांना सहन होत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगलं म्हणताय तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी कळतंय आपल्यापेक्षा चांगला म्हणतो त्या दिवशी पाय वाढायला सुरुवात असते. जोपर्यंत तुम्ही चांगलं करताय तोपर्यंत दुनिया तुमच्या पाठीशी आहे. ज्या दिवशी लक्षात येतं आपल्यापेक्षा चांगला करतोय त्या दिवशी क्षेत्र कुठलं बी असू द्या, त्या दिवशी दुनिया पाय वाढायला सुरुवात करते. दुनियेचा दुसरा नियम आहे, दुनियाला ज्याची प्रगती सहन होत नाही दुनिया त्याची बदनामी चालू करते. आणि माझ्या तुकोबरायांच्या वाट्याला ते सगळं आलं. गावाने गाढवावर बसून धिंड काढली, तोंडाला काळ फासली. 27 मार्चला तुकोबरायांची बीज आहे. मी स्पष्ट बोलू, जाहीर बोलू, तुकोबराय हा कीर्तनात फक्त सांगण्याचा विषय नाही, तुकोबराय हा अनुभूती घेण्याचा विषय आहे. गाढवावर बसले होते, तोंडाला काळं फसलं होतं आणि तोंडाला काळं फसलं होतं तरी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चालू होतं. निष्ठावंत वारकऱ्याची ही खूण आहे. कोणती खूण आहे? कोणत्याही परिस्थितीत जो स्वतःचा विश्वास ढळू देत नाही त्याला निष्ठावंत वारकरी म्हणा. थोडं थोडं पटवून देऊ का? पाठीमागल्या 2 वर्षात आमच्या भागात घडला, बहुतेक तुमच्याकडे घडला असेल नसेल. आमच्या भागात पाठीमागल्या 2 वर्षात एक आजार आला, महामारी आली, कोरोना नावाची. आणि मग त्यावेळेला बरेच माळकरी पॉझिटिव्ह आले आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्या माळकऱ्याकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा बाबा जगायचं असेल, जगायचं असेल माळ काढावी लागेल. सिजनेबल गाड्यांनी काढून बी टाकल्या. ते सीझन टू सीझन जगणारी होती त्यांनी काढून बी टाकल्या. पण खरं सांगू, निष्ठावंत वारकरी असे होते. आणि मी आणखी एक वाक्य बोलतो, प्रतिकूलतेतच तुमची परीक्षा होती. नेहमी लक्षात ठेवा. सगळंच अनुकूल असल्यावर कोणी गुलाबजामच्या रोज पंक्ती झाडाय मेल्यावर कोणी बी त्याला काय राहता येतं, नसणारकडे माळा घालतात. प्रतिकूलतेत तुमची खरी परीक्षा राहते. आणखी एक वाक्य पाठीमागे गुरुवार यांच्या मुखातून ऐकलं, संसारिक प्रतिकूलता ही परमार्थासाठी अनुकूलता असते. संसारात प्रतिकूलता निर्माण झाली की घाबरायचं नाही, उलट समजायचं परमार्थाला चांगले दिवस आले. ते निष्ठावंत वारकरी आणि डॉक्टर शेजारी उभा राहिले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा बाबा माळ काढावी लागेल. त्या वारकऱ्यानं डॉक्टरांकडे बघितलं आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर काढले बी असते हो, काढले असते, पण आमची आजी वारकरी होती.
माझ्या आजीने मला 5वीला माळ घातली. त्या दिवसापासून ह्या माळेवर लय प्रेम केलं. त्या दिवसापासून ह्या माळेवर खूप जीव लावला. डॉक्टर काढली असती माळ, पण खरं सांगू आयुष्यभर जगत असताना माळेशी एकनिष्ठ राहिलोय. आयुष्यभर जगत असताना संप्रदायाशी एकनिष्ठ राहिलोय. मला एक माहिती आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. डॉक्टर खरं सांगू माफ करा, माळ काढून जगण्यापेक्षा गळ्यात माळ ठेवून मरून जाईल. तुम्हाला वाटताना ही माळ फक्त माळ वाटत असेल, पण खरं सांगू डॉक्टर, पंढरपुरात उभा राहिलाय तो आमचा नवरा आहे. पंढरपुरात उभा राहिलाय तो आमचा मालक आहे. कपाळाला लावलेला बुक्का हे त्याच्या नावानं लिहिलेलं सौभाग्याचं लेण आहे. आणि गळ्यात घातलेली माळ हे आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं सुंदर मंगळसूत्र आहे. जोपर्यंत आमचा मालक उभा आहे तोपर्यंत आमच्या माळेला हात लावायचा नाही. डॉक्टर तुमच्या पद्धतीने तुम्ही काही करा, पण मरेन पण देहावरची माळ बाजूला काढणार नाही. निष्ठावंत वारकरी कोणत्याही परिस्थितीत तटस्थ राहतात. तुकोबरायांच्या तोंडाला काळं फसलं, गाढवावरून धिंड काढली तरी खचले नाहीत. उलट कीर्तनाला त्याच ताकदीने उभा राहिले. उलट 18 पगड जातीची माणसं एकत्र केली. मला जाहीर बोलू द्या, जे ज्ञान लोकांपासून लांब होतं, जे ज्ञान तळागाळातल्या लोकांपासून लांब होतं, ते ज्ञान तुकोबरायांनी समोर आणलं. आणि तुकोबरायांनी ते ज्ञान समोर आणल्यानंतर उलट तुकोबराय त्या लोकांना म्हणत होते, कोणी असू द्या तुम्ही या रे, तुम्ही लहान असा मोठे असा, नारी असा नर असा, तुम्ही सगळ्यांनी या रे लहान थोरे, याची भक्ती नारी नर, करायला माव्यार, चिंता कोण या रे लहान थोरे, याची भक्ती नारी याती भलती नारी नर करावा विचार, नग लगे चिंता कवणाची किंवा मग सकळांची येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे या न्यायानं 18 पगड जातीची माणसं येऊन बसायला लागली. तुकोबरायांनी त्या लोकांना सांगावं, लेकरांनो तुम्हाला सांगितलेला देव मुळात चुकीचा, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुम्हाला सांगितलेले संत चुकीचे, साधू चुकीचे. वा, संत चुकीचे साधू चुकीचे असं कसं म्हणता? साधू म्हणू कुणाला? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. तुकोबरायांचं बोलणं सहज होतं, साधं होतं, सोपं होतं. आणि बहुतेक सोपं बोललं की कीर्तनाला गर्दी जमते. तुकोबरायांच्या कीर्तनाला हा म्हणता गर्दी जमायला लागली. तुकोबराय विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. एक दिवशी चालू कीर्तन असताना एक व्यक्ती उभा राहिली आणि बुवांना विचारलं, बुवा विचारायचं होतं. बुवांनी सांगावं, बुवा ज्यांचा प्रपंच 80 वर्षाचा, त्यांच्याकडे बघितलं तरी ते दुःखी दिसतात. 70 वर्ष वय झालं ते दुःखी दिसतात. 60 वर्ष वय झालं ते दुःखी, 50 वाले दुःखी, 40 वाले दुःखी, 30 वाले, 20 वाले. बुवा जन्माला आलेला प्रत्येक माणूस दुःखी का दिसतो? ऐका बुवाने सांगावं, लेकरा दुःख नावाची गोष्ट घेऊन जर माझ्या समोर उभा असेल तर 2 गोष्टी सांगतो. दुःखी का आहेस याचं कारणही सांगतो आणि त्या दुःखावर उपायही सांगतो. आर्य सत्य सांगतात,
आर्य सत्य सांगतात, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला दुःख आहे, हे पहिलं आर्य सत्य. त्या दुःखाला काहीतरी कारण आहे, दुसरं आर्य सत्य. वासना हे जगातल्या बऱ्याच दुःखाचं कारण आहे, तिसरं आर्य सत्य. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या दुःखावर काहीतरी उपाय आहे, चौथं आर्य सत्य. तुकोबराय सांगतात, मी त्याच्यावर उपाय सांगतो, काळजी करू नका. का दुःख आहात तेही सांगतो आणि आणि त्याच्यावर उपायही सांगतो. बुवांनी, तुम्ही आम्ही दुःखी असलेल्याचं कारण सांगायला सुरुवात केली. लेकरांनो, सहज सांगा बरं, ऐका माझं. तुम्ही का दुःख आहे तेवढं सांगतो. इथं बसलेल्या काकांपासून ते पाठीमागं उभा असणाऱ्या आईपर्यंत प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख आहे म्हणजे आहे. ज्याच्याजवळ आहे त्याला जपायची काळजी आहे आणि ज्याच्याजवळ नाही त्याला मिळवायची काळजी आहे. तसं सगळे पोटासाठीच पळतायत. फरक एवढा आहे, पोटासाठी श्रीमंत पहाटे पळतात आणि गरीब दिवसभर पळतात. पण पळणं दोघांचं पोटासाठीच आहे एवढं मात्र निश्चित आहे. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आलं एवढं मात्र निश्चित आहे. बुवा, नुसतं दुःख आलंय म्हणू नका, आम्हाला त्या दुःखाचं कारण ऐकायचं. ऐका, तुकोबरायांच्या मुखातून आहे. तुकोबराय सांगतात, लेकरांनो, तुम्ही दुःखी आहात त्याचं कारण सांगतो, शांत ऐका. समजा एक मिरची घेतली तर ती तिखट लागेल आणि त्या मिरचीचा लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तर तो लहानसा तुकडा मात्र अजिबात तिखट लागणार. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? भाषेत फरक पडतो का बाबा? एक मिरची घेतली तर ती तिखट लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तर तो लहानसा तुकडा मात्र अजिबात तिखट लागणार. तिखटच लागेल. अख्खी मिरची खाल्ली तिखट लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तिखटच लागेल. गुळाचा मोठा खडा खाल्ला गोड लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला गोडच लागेल. कारला अख्खं खाल्लं कडू लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला कडूच लागेल. मिठाचा मोठा खडा घेतला खारट लागेल, लहानसा तुकडा खाल्ला तरी खारटच लागेल. बुवा, ह्या जोड्या का सांगता? मला एवढंच सांगायचंय, मुळापासून त्याचा अंश बाजूला केला, मुळापासून त्याचा अंश बाजूला केला, पण अंशाने त्याचा मूळ स्वभाव सोडला. जसा मूळ आहे तसाच त्याचा अंश आहे. मला जाहीर सांगू द्या, जर मुळापासून अंश बाजूला येऊन सुद्धा अंशाने त्याचा मूळ स्वभाव सोडला नसेल तर कधीतरी एकदा स्वतःला आरशासमोर उभा करा आणि विचारा एकदा स्वतःला, मी कोण आहे? उत्तर नाही मिळालं तर उत्तर थेट भगवंताने सांगितलं, ममयांश जीव लोके जीव भूतो सनातन. या जगामध्ये चर अचर सजीव निर्जीव जेवढं सगळं दिसतं तो सगळ्याचा सगळा माझा अंश आहे. या जगात जेवढी माणसं जन्माला आली ती सगळीच्या सगळी माणसं माझा अंश आहेत. माझं सहज साधं सोपं मत आहे, मिरचीचा अंश मिरचीसारखा राहिला, गुळाचा अंश गुळासारखा राहिला, कारल्याचा अंश कारल्यासारखा राहिला, मिठाचा अंश मिठासारखा राहिला. हा जर देवाचा अंश आहे तर ह्याने सुद्धा हुबेहूब कोणासारखा. आणि राहू द्या आता बाकी सगळं. एकदाच स्वतःला विचारा, मी देवासारखा आहे का? कारण आपण कसं आहे हे फक्त दोघालाच माहिती आहे. आपण कसं आहे एक तर त्या कृष्णाला माहिती आहे, नाहीतर आपण कसं आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. बाकी दुनियेने आपल्याबद्दल अंदाज लावलाय. खरं सांगा, खरं आपण देवाचा अंश आहे का? सख्या भावाबरोबर आपण कितीतरी वर्ष झालं बोलत नाही. आपण देवाचा अंश आहे, आपण देवाचा अंश आहे. अरे, आपण देवाचा अंश असून देवासारखं कधी वागलो का? ह्यातल्या बऱ्याच जणी आता भाऊबीजीला म्हणून माहेरला गेल्या आणि माहेरला गेल्यावर तिकडं गेल्यावर तिकडून फोन लावला, हॅलो हॅलो आवाज येतोय की? म्हणला येतोय. जेव्हापासून तुझा आवाज येतोय तेव्हापासून बाकीचे आवाज ऐकू यायचे बंद झाले. तू निवांत बोल. काय काय म्हणणं काय तुझं? ऐका माझं. माणसाने किती दिवस म्हणून स्वतःच्या तोंडाला आवर घालावा? अहो, वाईस तरी माझं जीवाने जीव जाणावा. मी मिली म्हणजे का माझ्या मड्यावर बांधून द्यायचं वेळ सगळं वाटतं. आपण बोलायला गेले की माणसं म्हणतील बाई आगाव आहे. म्हणून मी आजपर्यंत माझ्या तोंडाचा जाळ केला, पण आता नसती गप्प बसत. माझं नीट ऐका. आता मी भावाच्या घरी आली, सह्याच्या वेळेस आली होती तेव्हा त्याने काही घेतलं नव्हतं. एक साडी घेतली, माघारी पाठवलं. आता मी त्याला सांगितलंय भाऊबीजेला आली, आता मी रिकामी जाणार नाही. तुला काय जरी झालं तरी ह्या बारीने किमान मला अर्धा तोळा तरी घ्यावा लागेल. तो तयार झालाय. ऐका,
अर्धा तोळा त्याच्याकडून घेती, अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन तुम्ही लवकर उद्या सकाळी पोलादपुरात या. गाव असू द्या पोलादपूर का बदलायचंय, असू द्या पोलादपूर. उद्या सकाळी पैसे घेऊन अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन तुम्ही पोलादपुरात या. अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन पोलादपुरात या म्हणल्यावर अर्ध्याचे पैसे घेऊन पोलादपुराकडे निघाला. तिकडून मेहुणा आला. मेहुणा आल्याबरोबर त्यांनी बघितलं मेहुण्याच्या गाडीवरती ह्याची पत्नी आली होती, म्हणजे ती बहीण भाऊ आली होती. त्याने त्याच्या गाडीला असणाऱ्या पिशव्या आपल्या गाडीला लावल्या. सोनाराच्या दुकानात गेले. अर्ध्या तोळ्याचे पैसे मेहुण्यानं दिलं, अर्ध्या तोळ्याचे पैसे ह्याने दिलं. 1 तोळा घेतला. बिचारी हसत दुकानातून बाहेर आली. ती बाहेर आली, पण ह्याला आनंद जास्त झालता. पोलादपूरमध्ये सोनाराच्या दुकानाच्या समोर ह्याने गाडीला किक मारली. हितपर्यंत येस्तोर स्वतःच्या मनाला म्हणत होता, काय मेहुणा, असा मेहुणा कोणाला तरी मिळतोय का? अर्ध्या तोळ्याचं पैसे दाजींनी दिलं, अर्ध्या तोळ्याचं पैसे दाजींनी दिलं, अर्ध्या तोळ्याचं पैसे दाजींनी दिलं. कृष्णाच्या दरबारात बसलाय, बाळूमामाच्या दरबारात बसलाय, भगवंताच्या दरबारात बसलाय. शपथ आहे तुम्हाला, खोटं बोलू नका, खरं सांगा. अर्ध्या तोळ्याचं पैसे खरंच भावाने दिलं का इकडूनच पैसे घेऊन जाऊन भावाचं नाव करून आला? जेवढ्या म्हाताऱ्या बिचाऱ्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला ह्या वाक्यामुळे. त्या म्हाताऱ्या बिचाऱ्यांचं मत आहे, बुवा हेच सांगा, अभंग बिभंग आम्ही परत बघू, फक्त हेच सांगा. आम्हाला बरेच दिवस झालं हीच सांगायचं होतं, पण अडचण अशी झाली. आमचं कोण ऐकते आता म्हाताऱ्या माणसांचं? आम्ही म्हणायला गेलं म्हणजे भांडायला उठत्याला. बरं झालं बुवाच्या तोंड ऐकायचं म्हणजे बरं वाटतंय. बुवा तुम्ही बोलत राहा, फक्त हीच सांगा. असंच करते प्रत्येक बारीने, इकडूनच पैसे घेऊन जाती आणि तिकडून येताना भावाच्या नावानं. आज स्पष्ट मत आहे गड्या, आपण जर त्या देवाचा अंश आहोत तर खरंच आपण कधीतरी त्या देवासारखं जगलं पाहिजे. आपण कधीतरी त्या देवासारखं वागलं पाहिजे. आपल्यामध्ये देवामध्ये जो भेद निर्माण झाला, पहिला भेद आहे. देवाचा विचार केला तर देव सर्वव्यापी आहे, जीवाचा विचार केला तर जीव एकव्यापी आहे. सर्वव्यापी कळणार नाही बुवा, मला कळलं असं सांगा. माझ्या विठ्ठलाचा विचार केला तर माझा तो पंढरीश पांडुरंग जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. संत साहित्यात प्रमाण आहे, माझा विठ्ठल नाही अशी रीती जागा जगात. विठ्ठल विस्तारी लाजनी सोपं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल. सहज आहे का? देवामध्ये आपल्यामध्ये जो भेद निर्माण झाला त्यातलं महत्वाचं कारण असं, देवाच्या बाबतीत विचार केला तर देव सुखात आहे आणि जीवाच्या बाबतीत विचार केला तर जीव दुःखात आहे. बुवा जीव दुःखात आहे असं म्हणू नका, त्याच्यावरचा उपाय सांगा. ऐका, जीवाने सुखाकडे प्रवास करत असताना उपाय जर सांगायचा झाला तर सहज साधा सोपा उपाय सांगितला. जोपर्यंत तुम्ही त्या देवाला आपलं म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख. महाराज हे पटलं आम्हाला.
जीवाला आपलं म्हणा, देवाला आपलं म्हणा, पण देवाला आपलं म्हणत असताना त्याचा स्वभाव कळाल्याशिवाय आम्ही त्याला आपलं म्हणणार नाही. म्हणून आमची विनंती अशी आहे, आम्ही त्याला आपलं म्हणावं, आम्ही त्याच्याजवळ समर्पित व्हावं, याच्यासाठी तुम्ही आम्हाला त्याचा स्वभाव सांगा. जगाच्या बापाचा स्वभाव आपल्याला कळावा, याच्यासाठी तुकोबरायांनी अभंग रचना केली आणि सांगितलं तो नेमकं करतो काय. अभंगाचं साधावया भक्ती काज साधावया भक्ती साधावया भक्ती काज नाही लाज धरित. तो जगाचा बाप करतो नेमकं काय. उत्तर देताना तुकोबरायांनी रचना केली, साधावया भक्ती काज नाही लाज धरित. बुवा तुम्ही सांगता त्याचा स्वभाव मान्य आहे, पण त्यानं नेमकी कामं काय काय. मगाशी जी यादी दिली ती कामं जगाच्या बापानं केली. त्याने कबीरासाठी शेले विणले, त्यांनी काम करत असताना सजन कसायासाठी मांस विकू लागलं. त्याने जनीच्या डोक्यातल्या ओवा मारल्या. त्या जगाच्या बापानं कोणतंच काम करीत असताना कधीच लाज वाटू दिली नाही. खर तर अलीकडच्या काळामध्ये संत बाळूमामांचा प्रचार प्रसार मोठ्या ताकदीनं व्हायला लागला. पाठीमागल्या 5-10 वर्षापूर्वी जेवढा प्रचार प्रसार झाला नव्हता तेवढा मामांचा प्रचार प्रसार अलीकडच्या 5-10 वर्षात व्हायला लागला. पण मामांच्याही चरित्राचा जरी अंदाज घेतला तरी समजून जाईल, जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांसाठी मामांच्या समोर येऊन मामांची बकरी राखू लागायचा. त्याने प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं काम केलं एवढं मात्र निश्चित आहे. बुवा असा आधाम तरी सांगण्यापेक्षा त्याने केलेलं एखादं ठोस काम सांगा. शांत आहे का. जगाच्या बापानं केलेलं काम, त्याचा एक भक्त आहे, नाव त्याचं रानोबा.
पांडुरंगाची निष्ठेची वारी आहे. एक अर्धा वर्ष प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचं आणि प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाऊन त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा प्रयत्न करायचा. पण व्हायचा असं, रानोबा समोर यायला लागले की मंदिरातली बरीच लोक रानोबांना हाणून मारून बाहेर लावायची. रानोबाला वाटायचं एकदा फक्त त्या जगाच्या बापाचं सुंदर रूप बघावं, एकदा फक्त त्याचा चेहरा स्वतःच्या नजरेमध्ये साठवावा आणि मग माघारी जावं. पण नाही, समाजातल्या लोकांनी रानोबांना कधी पंढरीच्या पांडुरंगापर्यंत पोहोचूच दिलं नाही. रानोबा माघारी फिरायचे. एकदा माघारी फिरता फिरता पंढरपुरातून पांडुरंगाची मूर्ती घेऊन गेले, घरात ठेवली. मोठा श्रीमंत देव्हारा नव्हता त्यांचा. मी एक सांगू बाबा, गरीबाचे देव्हारे गरीब आहेत, पण भक्ती श्रीमंत आहे एवढी मात्र निश्चित आहे. गरीबाचे देव्हारे प्रचंड गरीब आहेत, पण त्यांची भक्ती खूप श्रीमंत आहे. रानोबानं ती मूर्ती खाली ठेवली आणि त्या मूर्तीच्या समोर बसून त्याची पूजा अर्चना करायची. 37 वर्ष पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी केली. 37 वर्ष वारी करत असताना एकदा वारीला निघालेले असताना पत्नीनं 3 आंबे जवळ दिले, पांडुरंगाला न्या म्हणून. 3 आंबे घेतले, रानोबा निघाले. चंद्रभागेला स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन केलं, पायऱ्या चढून वर आले. जगाच्या बापाचं आज दर्शन घ्यायचं म्हणून दर्शन बारीला उभा राहिले. आणि माझी आजी अजून आणखी एक विनंती आहे, देवबाप्पा कीर्तनाच्या निमित्ताने मला सांगू द्या. पंढरपुरात गेला तर काही गोष्टी सहज पाळत जा. कोणत्या? पंढरपुरात गेला, पैसे देऊन वशिल्यावर कधीच पाया पडू नका. पास काढून कधीच पाया पडू नका. का बरं बुवा, काय होतं त्याने? पैसे देऊन पांडुरंगाच्या पाया पडलं की मग पांडुरंगाला कळतं तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडाल तर पांडुरंगाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे. आणि दर्शन बारीतून पाया पडला तर तुम्हाला कळेल पांडुरंग किती श्रीमंत आहे. आता नेमकी त्यातलं तुम्ही गेलाय कशासाठी हे बऱ्याच जणांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. बरेच जण तिथे गेल्यावर 3ऱ्या गुंडीतनं सोन्याची साखळी बाहेर काढतात. म्हणजे त्यांना कितीही सांगितलं तरी ते कळणार नाही. म्हणतात पाठीमागल्या काही दिवसापूर्वी एका राज्याचे मुख्यमंत्री 500 गाड्यांचा ताफा घेऊन भेटायला आलते. पण प्रमाण होती अगोदर, पळभर जरी होय अभिमान मिरू तो समान भार देवा. एवढ्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटायला आले. मुख्यमंत्री पदावर होते. स्वतःच्या पक्षाचं नाव राज्यापुरतं मर्यादित न ठेवता अखंड देशापुरतं मर्यादित केलं. आणि तेवढं मर्यादित केल्यानंतर सुद्धा पांडुरंगाच्या भेटीला आले. माझ्या माहितीनुसार पुन्हा जेव्हा उभा राहिले, बहुतेक डिपॉझिट ही जप्त झालं आणि पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं. सध्या वॉकरवरती चालतंय. पांडुरंगाच्या भेटीला येताना बहुतेक गाड्यांचा तापा नसता आणला तरी चालला असता. फक्त मनामध्ये शुद्ध भाव घेऊन आले असते तरी माझ्या पांडुरंगाने आशीर्वाद दिला असता. त्याच्यासमोर उभा राहताना प्रचंड काळजी घ्या. आणखी एक विनंती करतो, ती सुविधा दुसरीकडे कुठंच नाही. पंढरपूरला गेला, बऱ्याच जणांनी आपलं सोयीस्कर प्रमाण पाठ करून ठेवलंय. तुका म्हणे मोक्ष देखिल्यात कळस, तेवढंच प्रमाण पाठ करायचं. पंढरपूरला गेलं तर कळस बघायचं आणि माघारी यायचं. पंढरपुरात गेला की आवर्जून सांगतो, पांडुरंगाच्या पायाला हात लावून दर्शन घ्या. त्याचं कारण असं आहे, बहुतेक तुम्ही अनुभवला असेल नसेल, पण पायाला हात लावून पाया पडून देतो असा जगातला एकमेव भगवंत, त्याचं नाव आहे पांडुरंग. ही सुविधा कुठंच नाही, जगाच्या पाठीवर कुठंच नाही. पायाला हात लावून पाया पडून देतो असा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा. रानोबांनी विचार केला, रानोबा त्या दिवशी दर्शन बारीत उभा राहिले, आज पांडुरंगाचं जागेवर जाऊन दर्शन घ्यायचं, पायाला हात लावून पाया पडायचं. म्हणून रानोबा दर्शन बारीत उभा राहिले खरे, पण कुणाची तरी नजर रानोबावर गेली आणि रानोबा दिसल्याबरोबर रानोबांना मारून बाहेर फेकण्यात आलं. रानोबा म्हणायचे, मला एकदा पाया पडू दे रे, माझी इच्छा आहे, मी त्याच्यासाठी काहीतरी घेऊन आलो. पण कोणी ऐकलं नाही. संध्याकाळच्या वेळेला रानोबा बाहेर बसले, एका दगडावर बसले, एका शिळेवर बसले, एका खांबाला टेकून बसले. आणि जिथं टेकून बसले तिथंच रानोबांचा डोळा लागला, झोप लागली. रात्री 10:30-11च्या सुमाराला मंदिर बंद झालं. सगळी माणसं आपापल्या परीनं माघारी फिरली. पण का कुणास ठाऊक 28 युग विठेवर उभा असणारा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याने वीट सोडली, बाहेर आला. रानोबाच्या डोक्यावर हात ठेवला. रानोबा एवढे डोळे उघडले. कोण?
समोर तो दिसला, राजस सुकुमार, मदनाचा पुत्रा, रवी शशी काळा लोकलिया. तो जगाचा बाप दिसला. रानोबाच्या डोळ्याला पाणी आलं. रानोबा विचारतात, देवा, दिवसभर एवढी माणसं भेटून गेली, दिवसभर एवढी माणसं दर्शनाला आली, तरी एवढं सगळं सोडून माझ्यासाठी बाहेर का आला? पांडुरंगाचं उत्तर आहे, रानोबा, दिवसभर खूप आले, दिवसभर लाखो आले, पण अडचण अशी आहे रानोबा, दिवसभर आलेले सगळे मागायला आलते, तू एकटा भेटायला आलाय. मी तुझ्यासाठी वीट सोडून बाहेर आलो, त्याचं कारण आहे काय रानोबा? दिवसभर लाखो आले, पण काही ना काही मागून गेले. माझ्यासाठी पायरीवर बसलेला सुद्धा भिकारीच आहे, आणि माझ्या समोर उभा राहून मागणारा सुद्धा भिकारीच आहे. वाटतं कधीतरी माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाने रोज मागण्यासाठी नाही यावं, कधीतरी एकदा मला भेटण्यासाठी यावं. समोर श्रीकृष्णाची गोड मूर्ती आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, रोज कृष्णासमोर उभा राहत असताना मागण्यासाठीच उभा राहू नका. कधीतरी त्याने भरभरून दिलंय म्हणून आभार मानण्यासाठी उभा राहा. कधीतरी त्याला भेटायला म्हणून मंदिरात जात जा. आणि त्याने काय दिलंय याचा जर हिशोबच नाही लागला तर सहज साधं सोपं सांगतो, पाठीमागल्या 2 वर्षात ह्या भारतातली 10 लाख माणसं मरून गेली, तरी सुद्धा आजचा 7वा वर्धापन दिन बघण्यासाठी त्याने आपल्याला जिवंत ठेवलंय. हे त्याचे आपल्यावरचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. कधीतरी त्याच्या समोर उभा राहा, त्याचे आभार माना. भगवंता, हा दिवस बघण्यासाठी तू आम्हाला जिवंत ठेवलं, म्हणून तुझे आभार मानतो. रानोबानं विचारावं, देवा का आला? पांडुरंगानं विचारावं, रानोबा का आला म्हणजे काय? माझ्यासाठी काहीतरी घेऊन आला ना तुम्ही? हो, सोबत 3 आंबे आणले होते, ते पांडुरंगाकडे दिले. देवा, एवढे आंबे आणले, खा. देवानं त्यातला एक आंबा घ्यावा, अर्धा चोखावा, आणि अर्धा चोखलेला आंबा रानोबाच्या हातावर द्यावा. रानोबा, बस एवढा अर्धा चोखलेला आंबा आहे ना, घरी तुमची पत्नी गर्भवती आहे, तिला खाऊ घाला. अर्धा चोखलेला आंबा आणला, पत्नीला खाऊ घातला. देवाने आंबा चोखून दिला, आणि देवाने चोखलेला आंबा खाल्ल्यानंतर जो मुलगा झाला, त्या मुलाचं नाव रानोबाने चोखोबा ठेवलं. चोखोबरायांचा जन्म झाला, आणि चोखोबरायांचा जन्म झाल्यानंतर येथ वडील जय जय करीती, तया नाम धर्मो ठेवीती. या न्यायानं जे वडिलांनी करावं ते लेकरांनी प्राणपणाने जपावं. या न्यायानं माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायानं वडिलांनी सुरू केलेली वारी चोखोबरायांनी आयुष्यभर जपली. आता रानोबा थकले होते, पंढरपूरला जाता येत नव्हतं. रानोबा जागच्या जागेवर बसून होते, आणि जागेवर बसून असताना चोखोबराय पंढरपूरला निघालेले असताना रानोबाने हाक मारावी, चोख्या जी बाबा. अगोदर वडिलांना जी म्हणण्याची रीत होती, वडिलांना आपुलकीनं बोलण्याची रीत होती. चोखोबराय समोर आले, चोख्या लवकर ये. चोखोबरायांना लक्षात आलं. चोखोबरायांनी पत्नीला हाक मारला, स्वैरे, मी माघारी असतोर, माझ्या बापाची तेवढी काळजी घे. आणि स्वैराबाई प्रचंड सेवा करत होती. पण झालं असं, एक दिवशी काळजी पोटीच अर्धी भाकरी जास्त खाऊ घातली. माझं बोलणं तुम्हाला पटेल नाही पटेल, पण माझं स्पष्ट मत आहे, म्हातारपणी वयाच्या वृद्धापकाळाला भगवंताने एखादी गोष्ट कमी जास्त द्यावी न द्यावी, पण एक आहे, म्हातारपणी माणसाची बायको कधीच मरू नये. महाराज, का बरं असतं? म्हातारपणी बायको हीच नवऱ्याची आई असते. म्हातारपणी ती त्याला जीवापाड जपते. म्हातारपणी काही गोष्टी अशा असतात ज्या मुलांना सांगता येत नाहीत, काही गोष्टी अशा असतात ज्या सुनाबाळांना सांगता येत नाहीत. त्या अडचणी सांगण्यासाठी समोर पत्नी असावी लागते. आणि नेमकं रानोबाचं तेच झालं होतं. बायको मरून गेली. शेवटी चोखोबरायने स्वैराला सांगितलं, स्वैरा काळजी घे बापाची. चोखोबराय वारीला निघून गेले, पण वारीला निघून गेल्यावरती स्वैराबाईने कोरभर भाकरी जास्त चारली, आणि अडचण अशी झाली, ती कोरभर भाकरी जास्त चारल्या कारणाच तीच कोरभर भाकरी पचली नाही, आणि रानोबाने जागची जागेवर बसून घाण केली. स्वैराबाई कामात व्यस्त होत्या. चोखोबराय माघारी आले, पंढरपूरला गेले, माघारी आले. दारात येऊन उभा राहिले. घरात पाऊल टाकल्यावरती लक्षात आलं दुर्गंध येतोय. ज्या अर्थी दुर्गंध येतोय त्या अर्थी काहीतरी झालंय. आजूबाजूला बघितलं, लक्षात आलं वडिलांनी वस्त्रामध्ये घाण केली. ते चोखोबराय होते.
वडिलांना उचललं, बाहेर नेलं. वडिलांची सेवा करण्यासाठी, त्यांना स्वच्छ करण्यासाठी बाहेर नेलं. एका हाताने वडिलांना पकडलं, एका हाताने वस्त्र पकडलं. पण अडचण अशी झाली, एक हात वडिलांना, एक हात वस्त्राला. घाण कोण स्वच्छ करणार? सोयराबाईने डोकून बघितलं. सोयरीच्या लक्षात आलं. सोयराबाई समोर आली. शेजारी पाणी होतं, ते पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने सासऱ्याची घाण स्वच्छ केली. या एका गड्या, आज श्रीकृष्णाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही गोष्टी ऐकून जा. स्वतःच्या हाताने सासऱ्याची घाण स्वच्छ केली. वस्त्र बदललं. वस्त्र बदलून रानोबांना आत आणण्यात आलं. रानोबांनी विचारावं, चोख्या, एका हाताने तू मला पकडलं होतंस, एका हाताने वस्त्र पकडलं होतं, खरं सांग, माझी घाण कोणी स्वच्छ केली? चोखोबरायांनी सांगावं, बाबा, एक हाताने मी तुम्हाला पकडले, एक हाताने वस्त्र पकडले, हे खरं आहे. जेव्हा मला ही घाण स्वच्छ करता येत नव्हती, तेव्हा सोयरी पुढे आली आणि सोयरीनं ती घाण स्वच्छ केली. पांडुरंगाची ठेवलेली मूर्ती समोर होती. रानोबा फरफटत मूर्तीपर्यंत आले. हात जोडला. देवा, या देहाला पहिला स्पर्श व्हावा आईचा, या देहाला दुसरा स्पर्श व्हावा बहिणीचा, या देहाला तिसरा स्पर्श व्हावा पत्नीचा, या देहाला चौथा स्पर्श व्हावा मुलीचा, पाचवा स्पर्श या देहाला कधीच कुणाचा होऊ नये. माझ्या सुनेने आज माझ्या शरीराला स्पर्श केला. देवा, आजपासून स्वयरा ही माझी सून नाही, आजपासून स्वयरा ही माझी लेक आहे. 37 वर्ष तुझी वारी केली. 37 वर्षाच्या वारीत तुझ्याकडून कधी सुत्रीचा सडा सुद्धा मागितला नाही. देवा, मी विनंती करतो, पाया पडतो तुझ्या. 37 वर्षाच्या वारीचं फळ काय देणार असशील? आज या रानोबासाठी त्या स्वैरीनं रानोबाची घाण स्वच्छ केली. देवा, उद्या जर कधी स्वैरीवर वेळ आली तर तुला तिची घाण स्वच्छ करावी लागेल. एवढा शब्द उच्चारला. रानोबाने देह ठेवला खरा, पण त्याच्यानंतर स्वैराबाई गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्यानंतर प्रसूतीच्या वेदना जवळ आल्या, बाळंतपणाच्या वेदना जवळ आल्या. बाळंतपणाच्या वेदना जवळ आल्यावरती घरात कुणीतरी स्त्री असावी, घरात कुणीतरी बाई माणूस असावं, याच्यासाठी स्वैराबाईंनी मालकाला वहिनीला आणायला लावलं, निर्मळेला आणायला लावलं. चोखोबराय निर्मळेला म्हणजे स्वतःच्या बहिणीला आणायला गेले खरे, पण एका गावात सप्ताह चालू होता आणि त्या गावात जे भजन करत बसले, त्या बहिणीला आणायचं लक्षात राहिलं नाही, माघारी घरी यायचं लक्षात राहिलं नाही. चोखोबरायांचं भजन चालू आहे आणि चोखोबरायांचं भजन चालू असताना स्वैरीच्या प्रसूतीच्या वेदना जवळ आल्या, बाळंतपणाच्या वेदना जवळ आल्या. डोळ्यातून खळकन पाणी आलं. वाटलं अशा काळात माझ्याजवळ कुणीतरी असावं, अशा काळात माझ्याजवळ कुणीतरी स्त्री असावी. स्वैरीची झालेली ती घालमेल त्या विठेवरच्या मालकाच्या लक्षात आली. स्वैरीसाठी ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, असा पंढरीचा पांडुरंग परमात्मा स्वैराबाईसाठी अंगावरती साडी लिहिला, स्वैराबाईच्या दारात आला. वैरी